प्रेम संबंध जोडून फक्त 4 ते 5 दिवस झाले होते आणि त्यांनी शरीर सुखासाठी लॉजवरती भेटायचं ठरवलं। दोघांच्या वयामध्ये खूपच जास्त अंतर आहे। दोघंही एकाच कंपनीमध्ये काम करत होते। त्या दिवशी ती महिला कंपनीत जाण्यासाठी निघाली देखील होती, पण कंपनीमध्ये न जाता ती त्या तरुणासोबत लॉजवरती मजा करायला गेली। त्यांना लॉजवर 8 तास घालवायचे होते, पण मध्ये जे घडलं ते नक्कीच अंगावरती काटा आणणारं होतं। मित्रांनो, घटना आहे बालाजीनगर MIDC परिसरामधील। अंजना जोगलेकर वय वर्ष 34 व निलेश मोरे वय वर्ष 28 यांचे 4 ते 5 दिवसापूर्वीच प्रेम संबंध झालेले होते। दोघेही MIDC मधील एकाच कंपनीमध्ये आणि एकत्र काम करत होते। सदर महिला अंजना ही विवाहित आहे। 9 मार्च रोजी अंजना हिने निलेश मोरेला शरीर संबंध बनवण्यासाठी लॉजवरती भेटायला सांगितले आणि त्याचप्रमाणे 10 मार्चला म्हणजे सोमवारी एका रुग्णालयासमोर रस्त्यावर असलेल्या सृष्टी लॉजवर भेटण्याचा त्यांनी प्लॅन बनवला। त्यांनी असा प्लॅन बनवला की आपण कंपनीच्या वेळेनुसार घराच्या बाहेर पडू, 12 वाजेपर्यंत सिटीला जाऊन शॉपिंग करू, त्यानंतर दुपारच्या वेळी आपण लॉजवरती जाऊ। त्यावर ते 10 मार्चला ठरल्याप्रमाणे बरोबर सकाळी 8 वाजता घरातून बाहेर देखील पडले आणि कंपनीमध्ये न जाता थेट ते दोघेजण लॉजवर गेले। जेव्हा पोलिसांनी अंजनाकडून 10 मार्च रोजी घडलेली सर्व हकीकत सविस्तरपणे जाणून घेतली, त्यावेळी तिचे उत्तर ऐकून पोलिसांना सुद्धा धक्काच बसला। तिने असं सांगितलं की त्यावेळी निलेश आणि माझ्यामध्ये 1.5 ते 2 तास 4 वेळा शारीरिक संबंध झाले। 5व्या वेळी त्याने संबंध करायची इच्छा देखील दाखवली होती, पण त्यावेळी त्याला झालं तरी काय हे मला देखील समजलं नाही। निलेश अचानक चक्कर येऊन खाली पडला। खाली पडल्यावर तो डोक्यावरती जोरजोराने बुक्क्या मारत होता आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडला। त्यावेळी मी खूप घाबरलेली होती, मला काही सुचत नव्हतं। त्याचं काही बरं वाईट झालं तर मला धारेवर पकडणार या भीतीपोटी लॉजवरून गुपचूपच पळ काढला। पण आता इथपर्यंत आरोपी अंजना हिला माहित होतं, इथून पुढे काय घडेल याची कल्पना सुद्धा तिला नव्हती। सृष्टी लॉजवरती कार्यरत असलेल्या लोकांनी सांगितले, जेव्हा संध्याकाळी 6-6:30 वाजता आम्ही त्या रूमची साफसफाई करणार होतो, दरवाजा खुला असल्याने आम्ही आतमध्ये शिरलो। आत पाहतो तर निलेश हा तरुण खाली बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता। आम्ही लॉजच्या मालकाला याबद्दल सर्व काही सांगितले। त्यानंतर लॉज मालकांनी पोलिसांना याबद्दल सूचित देखील केले। निलेशला त्यानंतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। डॉक्टरांनी तपासून झाल्यानंतर त्याला मृत घोषित केले। पण या संशयास्पद मृत्यूबद्दल डॉक्टरांना फक्त एवढंच कळालं की निलेशची मेंदूवरील एक शीर डॅमेज आहे, म्हणजे चेकअप झालेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। पण लॉजवर दिलेल्या अंजनाच्या आधार कार्ड नंबरवरून पत्ता काढत पोलिसांनी अंजनाला अटक केली। यातून हे सिद्ध होतं की अंजनाने शारीरिक सुखाच्या व्यसनापोटी निलेशला आपल्या प्रेमामध्ये अडकवलं, कारण दोघांच्या वयामध्ये खूप जास्त अंतर होतं। अंजना 34 वर्षीय विवाहित महिला आणि निलेश हा 28 वर्षीय तरुण होता। पण यातून हे मात्र स्पष्ट होतं की निलेशच्या मृत्यूला कारण अंजना नाही। अंजनाने फक्त एवढी चूक केली होती की निलेशला अशा प्रकारे वाईट अवस्थेत सोडून पळ काढला होता आणि नेमकं अंजनाच्या लॉजवरून भीतीपोटी पळून जाण्यामुळेच हा विषय खूप जास्त वाढला होता। पण विवाहित असलेल्या महिलांनी नवऱ्याबरोबर असून देखील फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवणे हे नक्कीच खूप दुर्दैवी आहे। अशा विचित्र घटनेबद्दल तुमचं मत काय आहे हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। सोबतच अशाच सत्य घटना कथेच्या स्वरूपात ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा आणि सबस्क्रिप्शन सोबत शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला
दररोज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.